श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मनात सध्या काही गुपित चिंता चालू आहेत का? घेतलेले निर्णय योग्य ठरतील का याची शंका वाटतेय का? करिअरमध्ये मोठा बदल होईल का की सध्याचीच परिस्थिती राहील? पैशांची आवक वाढेल का? नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला ताण कमी होईल का? चला तर मग जाणून घेऊया मे महिना वृश्चिक राशींसाठी कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी गोंधळाची आणि विचारमग्न असू शकते. मनात अनेक गोष्टी चालू असतील, काही निर्णय प्रलंबित राहतील. तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमच्या मनासारखी नाही, पण हाच काळ तुम्हाला नवीन दिशा दाखवणारा ठरेल. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, पण त्यातूनच तुम्ही शिकाल. घरात काही जबाबदाऱ्या वाढतील, तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्या जातील. सुरुवातीला ताण जाणवेल, पण तुम्ही तुमच्या धैर्याने आणि चिकाटीने सगळं हाताळाल. हा काळ तुम्हाला बदल स्वीकारण्याची शिकवण देईल. नोकरी आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा महिना महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काहींना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचं काम वरिष्ठांच्या नजरेत येईल. तुमची मेहनत आणि निर्णय क्षमता तुम्हाला पुढे नेईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ जवळ येत आहे, पण निर्णय घेताना घाई करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना वाढीचा आहे. नवीन करार, नवीन ग्राहक किंवा विस्ताराच्या संधी मिळू शकतात. मात्र मोठी जोखीम घेण्यापूर्वी नीट विचार करा. हा महिना तुम्हाला धाडसाने पुढे जाण्याचा संकेत देतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा महिना सुधारणा घेऊन येईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. अनावश्यक खर्च टाळाल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे, पण नीट विचार करूनच पाऊल उचला. काही वेळा अचानक खर्च होऊ शकतो, पण तुम्ही त्याला सहज हाताळाल. हा महिना तुम्हाला आर्थिक नियोजन शिकवणारा आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडा संवेदनशील असेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या खोल विचार कराल. जर तुम्ही नात्यात असाल तर तुमच्यातील संवाद महत्त्वाचा ठरेल. काही वेळा गैरसमज होऊ शकतात, पण ते वेळेवर मिटवले तर नातं अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते, पण तुम्ही त्या नात्याकडे गंभीरतेने पाहाल. कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. हा महिना तुम्हाला भावनांवर नियंत्रण आणि समजूतदारपणा शिकवेल. मनस्थिती आणि आत्मविश्वास. या महिन्यात तुमचं मन थोडं अस्थिर राहू शकतं. कधी-कधी नकारात्मक विचार येऊ शकतात, पण तुमच्यातील अंतर्गत शक्ती तुम्हाला पुन्हा उभं राहायला मदत करेल. तुम्ही हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल. ध्यान, योग आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. एकांतात वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हा महिना तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. आरोग्य. काळजी घ्या आणि सजग राहा. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. थकवा, डोकेदुखी किंवा तणाव जाणवू शकतो. कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या आणि आहारावर लक्ष ठेवा. नियमित व्यायाम आणि ध्यान तुम्हाला ताजेतवाने ठेवतील. लहान समस्या दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार घ्या. आरोग्य चांगलं ठेवलं तर बाकी सगळं सुरळीत राहील. मे महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप सकारात्मक असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल. कामात प्रगती दिसेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि घरात आनंदाचं वातावरण राहील. काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. हा काळ तुमच्यासाठी यशाचा आणि आनंदाचा असेल. मे महिना वृश्चिक राशींसाठी बदल, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ आणि मानसिक ताण जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल. मे महिना वृश्चिक राशींसाठी बदल, आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला थोडा गोंधळ, ताण आणि भावनिक चढउतार जाणवू शकतात, पण जसं महिना पुढे जाईल तसं परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचं फळ दिसू लागेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये सुरुवातीला थोडा तणाव असला तरी संवाद आणि समजूतदारपणामुळे नाती अधिक मजबूत होतील. मनस्थिती स्थिर होत जाईल आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः तणाव टाळणं महत्त्वाचं ठरेल. एकंदरीत हा महिना तुम्हाला धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देईल. सुरुवातीच्या अडचणींनंतर यश, समाधान आणि सकारात्मक बदल तुमच्याच वाट्याला येतील. धन्यवाद.